महाराष्ट्रातील 2 बसचा गुजरातमध्ये अपघात. महायुतीची बुधवारी पत्रकार परिषद. विधान परिषद निवडणुकीबाबत घोषणेची शक्यता. मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर. 2 लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीला मंजुरी. कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा. यापूर्वीच्या आणि नंतरच्या घोषणा पोकळ होत्या. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेमध्ये परतायचंय तर मातोश्रीवर या. खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना 2 नाही एकच. गद्दार गँगनं उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडावी. अंबादास दानवे यांचा पुनरुच्चार. भाजपला शिंदेंचं ओझं वाटतंय. भाजप ओझं उतरवण्याचा मार्ग शोधतंय. भास्कर जाधव यांची शिवसेनेवर बोचरी टीका. कितीही राजकीय वैर असो, मैत्री विसरू नका. धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या वादावर कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया. निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला. अपात्र ठरलेल्या बहिणींकडून वसुली नाही. मात्र 14,000 बोगस पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सरकारने 58 लाख नोंदींचे आदेश काढावेत. मनोज जरांगे पाटील यांची मागणी. एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करणार. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या बंडखोरी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. सत्तारांची स्टंटबाजी सुरू. रावसाहेब दानवेंचा आरोप. सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागणार. दानवेंचा दावा. नीट पेपरफुटी विरोधात काँग्रेस आक्रमक. शिवाजी पार्क परिसरात युवा काँग्रेसचं आंदोलन. महागाई विरोधात ठाकरे गट आक्रमक. मुंबईमध्ये उभाठाचं जनआंदोलन. सरकारच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी. सेन्नर जमीन फसवणूक प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला केलं न्यायालयात हजर. टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणात हनीफ शेख विरोधात गुन्हा. निदा खाननं आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफची एसआयटीकडून चौकशी. मतींच्या सांगण्यावरून निदाला घर दिल्याची हनीफची कबुली. वर्धा नगरपालिकेच्या अभियंत्याला 2 लाखांची लाच स्वीकारताना अटक. देयकाचं एस्टिमेटसाठी लाच मागणं संदीप डोईजळ यांना भोवलं. जळगावात चक्रीवादळाचा तडाखा. अनेक ठिकाणी शेडनेट, गोठे, पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त. सरकारनं मदत करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं आंदोलन. तृणमूल नेत्यांवरील हल्ल्याचा निषेध. आंदोलनात ममता बॅनर्जी सुद्धा सहभागी.